जागरूक तहलका न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड येथे तुळजापूर वासिनी महिषासूर मर्दिनी देवीचा पुनः प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाला। कैलासवासी बाबूराव गणपत गायकवाड व कैलासवासी गेनुभाऊ गणपत गायकवाड यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला। हे मंदिर फार जुने असून गायकवाड घराणे या मंदिराची देखभाल तसेच पूजा अर्चना करत असतात। देवीची मूर्ती फारच सुबक व देखणी आहे। महिषासुरमर्दिनी देवी तुळजापूर देवीचे हे मंदिर असूनही भक्तांच्या हक्कीला धावून येते। इच्छा पूर्ण करणारी नवसाला पावणारी म्हणून देवीची आख्यायिका आहे। सोमवारी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या दरम्यान देवीची रथातून मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांचा आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता। वारकऱ्यांनी देखील टाळ मृदुंगांनी विठू माऊलीच्या जयघोषाने उत्साहात मिरवणूक काढली। यामध्ये भजन कीर्तनसह होम हवन करून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तसेच गावातील अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैभव शेठ घुमटकर राष्ट्रवादी अजित पवार गट खेड तालुका अध्यक्ष, मंगेशदा गुंडाळ मान्य नगरसेवक, किरणदादा आहेर राजगुरुनगर सहकारी बँक अध्यक्ष, सुरेशदादा चौधरी देवस्थान भीमाशंकर ट्रस्टचे अध्यक्ष, सचिन आबा गायकवाड खेड तालुका नाभिक सलून असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, संजय घनवट अतुलभाऊ देशमुख बाबा राक्षे मा जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रमुख उपस्थिती लावली। तसेच शंकरराव मल्हारराव गायकवाड बाबा साळुंके यांचे मंदिरासाठी विशेष सहकार्य लाभले। तसेच हा सोहळा पार पाडण्याकरिता विजय गायकवाड, गणेश गायकवाड, दर्शन गायकवाड, चेतन गायकवाड, प्रसाद गायकवाड, संदीप गायकवाड, किशोर मोगाने, अमर शिंदे, रवी होसमनी यांनी प्रचंड मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट राजगुरुनगर खेड तहलका न्यूज। और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन